ओके तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज मी चाललो आहे कोकणात. नाही, पहिलं कोकणात चाललो आहे. पहिलं मी चाललो आहे सातारा, मग तिथून कोकणात चाललो आहे 2 दिवस राहून. कारण जयेशचा मित्र म्हणजे माझा पण मित्र आहे साहिल नावाचा, त्याच्या बहिणीचं लग्न आहे. ते लग्न अटेंड करून मग आम्ही पुढे कोकणात जाणार आहे. तर आणि हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये करतो आहे. मुंबई टू सातारा, सातारा टू कोकण म्हणजे मालवण माझ्या गावापर्यंत. आणि मी माझ्या गावी पहिल्यांदा चाललो आहे व्लॉग करत. मी अजूनपर्यंत नाही गेलो आहे माझ्या गावी, म्हणजे मी आता व्लॉगिंग चालू केलं आहे. मी अजूनपर्यंत नाही गेलो आहे. मागे उभा आहे तो जयेशची बाईक आहे. मी जयेशच्या बाईकवर चाललो आहे. आणि विशाल आणि सागर हे लोक मला वाटतं 15 तारखेला येणार आहेत. त्यांचा पण तयात मॅच चालू येणार आहे की नाही. मी त्यांच्यासोबत येणार होतो, पण जयेश एकटा होता तर म्हटलं जयेशसोबत जातो. तर काही जस्ट आता पोहोचलोय खोपोलीला. आज जयेशचे मित्र थांबतच नाही यार कुठे. जयेश आणि आय मीन खंडाळा घाट चालू झालाय. आता भेटतो खंडाळा घाटातच डायरेक्ट तुम्हाला वरती. हे लोक थांबतच नाही कुठे भाई. चला तर भेटतो पुढे. काहीच आता आम्ही थांबलोय पुण्याच्या पुढे. हा आणि काय खायलाच भेटत नाही. एवढे दुकान होती सोडली आहे यार. लागले तुझ्या दुकानाची 7:30 वाजता केसाची वाट लागली. आता मास्क घातला पाहिजे. साहिल हा हा सह्याद्री सांबार दिले पोहे. सांबार ह्याच्या वर्षावर राहिलो असतो ना सातारा पोहोचलो असतो. पुढे थांबलोय त्या दुकानाचा. जयेशने मिसळपाव मागवली आहे, मी पोहे मागवले आहेत. सर्वांनी 4 लोकांनी मिसळ आणि मी पोहे मागवले. पोहे आणि उपमा पाहिजे होते पण नाही आहेत. काय बोलतो जलेबी पाव देतो पुढे. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे यांच्या परळीमध्ये. दूध घ्यायला थांबलंय. 4 वेळा थांबला मागून 4 वेळा. तेव्हा दूध नाही आठवलं. स्वतः 2 घेऊन परत त्याचं काय करायचं. तुझा आणि भावाचे 4 आहेत एवढ्या घरात तरी काढू शकत नाही. हे काय पॅड घेतलेत ना बरोबर. काय घ्यायला गेला साहिल आता. पोहोचलोय आता. हे लोक थांबतच नाही. काय ब्लॉग करणार. हवेशी बोलणार. जातो घरी. जयेश बोलतो त्याचं घर आहे, त्याचा व्ह्यू मस्त आहे. ते संध्याकाळी जाणार आहे. आपण संध्याकाळी जाणार आहे. ठीक आहे, संध्याकाळी जाऊया. चला भेटतो तुम्हाला आता फ्रेश होऊन. काहीच्या आता आंघोळ केली. आम्ही चपट्याच्या घरी होतो. त्याच्या आता आंघोळ केली आणि फिरतोय. तेच पोर लोक काय करणार गावी येऊन. घरात थोडी बसणार आहे भाई. ते घुमेंगे. बघू आता स्पॉट कुठे घेऊन चाललाय आम्हाला. मी तर सातारा फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय. बघूया. उंजे आहे. हा आलो 7 मिनिटात. आलो सांग पळणार तो घरी पळणार. आलो सांग 5 मिनिटात आलो थांब. चल जेवायला बसलोय. बघा वेदांत फुल काही जोरदार पाऊस पडतोय. गॉम गॉम गॉम. Tom, hi बोल. Hi guys. Hi.
जस्ट पाऊस थांबलाय आणि मस्त वातावरण झालंय. आम्ही एका स्पॉटला चाललोय. सो हा स्पॉटला घेऊन चाललोय. तो कुठल्या स्पॉटला चाललोय आपण? पुढे नाव काय? सनसेट पॉइंट. तिंडी 2 गाड्या आहेत आपल्या आणि आम्ही ॲक्टिव्हावर आहे. ॲक्टिव्हावर नाव असलं माहिती आहे का? कारण चिकायला नाही आवडत. मग ॲक्टिव्हावर बसलो. बाकी व्ह्यू बघा. कडक गाव आहे. फोटोज वगैरे काढून झाले आणि आता आम्ही जातोय. फुल भारी व्ह्यू होता. मस्त व्ह्यू बघा ना मागे एकदम कसा व्ह्यू आहे. अभी हल्दी बाकी है मेरी जान. हल्दी देखो तूफान. आग लगा देंगे, आग लगा देंगे, आग लगा देंगे. प्री वेडिंग के लिए अच्छा जगह है. किसको चाहिए तो मुझे बताओ. थोड़ा महंगा है पर ठीक है, कर दूंगा थोड़ा रिश्ते में. किती माहित नाही मला, पण विचारावे लागते. विचारून सांगतो तुम्हाला. DM घ्या मला. तर काही जस्ट घरी आला हळदीवरून. बघा मला झोपायला दिल्याबद्दल. इथे दाखव ह्याला दाखव प्रीतमला दाखव. नाही ते हवा यांचा नाव टावड लाल हे हवा रील बघ. आणि आम्ही बघा झोपलो कुठे. याची रील दाखव. शारदाची रील रील आता दिसला भाई. बाप रे. बाल आता ज्या झोपतोय हा ब्लॉग उद्या कंटिन्यू राहील. जेव्हा मी सातारावरून मालवण जाईन माझ्या गावी तो ब्लॉग सेकंड राहील, पण हा उद्यापर्यंत कंटिन्यू असेल. तर गाईज गुड नाईट, बाय. तर गाईज आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आमच्या ट्रेनची इंजिन चालू झाली आहे. हे बघा. लिसन झोपू कसा भाई? इथं झोपायला झोपू कसा? बँडक्यू वाट. तर गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळं रेडी झालो आहे. आम्ही चाललो आहे गडावर. काय रे गडाचं नाव? सज्जनगडावर चाललो आहे जेवायला. पाखरा आजाद केलं तुला. श्रावणच्या गाणे ती काही कुत्री कुठे गेली? आता चाललंय दुसरा भाऊ कुठे? दुसरा भाऊ दाखव ना त्याला. श्रवण 1 बाबा आला. हे भाऊचा भाऊ दुसरा श्रवण 2. चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला गडावर. तर गाईस आता पोचलोय मेन दरवाजावर. थकलाय ते पण सांग. आणि थकलोय. सायरात लिंबू पाणी पाजणार आपल्याला आता. वरती लिंबू पाणी पाजणार. दादा परत द्यायचा गुलकन गोळा, कालागट्टा गोळा, मळे गोळा, भारी गोळा, स्ट्रॉबेरी गोळा, लिंबू पाणी दे. आता आम्ही गाईज मंदिरात एंट्री करतोय. तर गाईज जस्ट दर्शन घेतलं. आता ही त्यांची समाधी मंदिर आहे मागे आहे ती. आणि इथे सर्व जे आहे ना ते रामदास स्वामींचं सर्व जे ते यूज करायचे ते आहे. त्यांचा खाट वगैरे. आणि आता फोटो काढतोय बघा. चला. आणि कुठेच व्हिडिओ वगैरे फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही. 1000 रुपये फाईन आहे. डायरेक्ट पकडलं मला. तर हे समाधी मंदिर आहे माझ्या मागचं. आणि आता आम्ही चाललो आहे धाब्याच्या मारुतीकडे. हे बघा. म्हणजे व्हिडिओग्राफी कुठे अलाउडच नाही आहे. जेवलो मस्त. ते डाळ होती, भात होता आणि वांग्याची भाजी होती आणि एक खीर होती चांगली. मस्त लागत होती. जेवण एकदम स्वादिष्ट. आता जातोय पुढे. बघूया. समोर व्ह्यू भारी आहे. थांबा दाखवतो. फक्त व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू बघा. आम्ही आहे ना ह्या साईडला राहतो. ह्या साईडला ह्याच्या मागे. समजलं काय धूर बनवलेला एवढे.
कोकण काढा बोलतो हे दोघे आहेत ना तुम्ही रुमाल येईल माणूस पडला तर कुठे टाकू अरे बाई इथून टाक दगड घेऊन टाक. अरे लावड्या असं टाकलं तर कसं होईल? तेच सांगतोय अरे येणार सर्वात येणार सर्वात ए, सर्वात टाक 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 आता काढणार घे 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 इथे पडला आलेला रिटर्न येणार बोलू तर येणार भाई आपण बोललो तर सगळं होणार ए बाबा नको म्हणू नका तुझी चलो चलो आता होणार आता होणार अरे अरे बाबू दगड टाक पण लांब फेक मला माहिती येणार बोललो तर येणार आपला बाई वरती किंवा असं उडून जाणार तो येणार येणार बाय टाक तू बाबा फक्त हे तू जाऊ नको जाऊ गाइस व्यू बघा व्यू हर जगह व्यू ही व्यू है ये वो धरण ये हा बोलतो हा रस्ता बघ काय भारी आहे हा बघा हा वाला कुठे गेला इकडे हे चपट्या रस्ता कुठे आहे चपट्या रस्ता कुठे आहे हा बघ इकडे हा बघ बोलतो इथून उडी मारून जाऊ हा बघ रस्ता हा बोलतो रस्ता भारी आहे दिसतो काय दिसतंय थांबत यात काय दिसतंय चांगलं रस्ता तर आहे चपटे आहे बोलणारा चपटे पावण्या चक्की पाहुणा चक्की जाऊया पाहुणा चक्की गाईस हे परगाव मारुती आहे आणि आता आम्ही उतरतोय गडावरून जाम ऊन आहे आणि आता जायचं लग्नाला ते लोक कॉल करतात भाई कुठे राहिलात तुम्ही फिरायला आलेत की लग्नाला आलेत बोलो आलो आलो येतो लगेच आता जस्ट निघालोय शूटर आला बाय आम्ही भाई कम बॅक भाई कम चला भेटतो आता डायरेक्ट गावात जाऊन बाय गाईज तर गाईज हा मी फर्स्ट पार्ट संपवतोय कारण मी आता सातारा टू माझ्या गावी चाललो आहे मालवणला तर मी तो व्लॉग दुसरा बनवतोय आणि हा मुंबई टू सातारा फर्स्ट बनवतोय जे सातारामध्ये झालं ते तर गाईज हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि म्युझिक येऊ दे